नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे सेक्टरची दिग्गज कंपनी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघण्याआधी आपण RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडची शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%, FISची होल्डिंग आहे 5.10% आणि मित्रांनो, FISने क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे. तसेच DISने आपली हिस्सेदारी थोडीशी कमी केली आहे. आणि मित्रांनो, पब्लिकची होल्डिंग रेल विकास निगम लिमिटेडमध्ये वाढली आहे. डिसेंबर क्वार्टरमध्ये सप्टेंबर क्वार्टरमध्ये होती 15.78%. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडचे क्वार्टर 3चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. आणि मित्रांनो, हा आहे या कंपनीचा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन क्वार्टर 3चा आणि हा आहे या कंपनीच्या क्वार्टर 3चा रिझल्टचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर सगळ्यात पहिले बोलूया रेल विकास निगम लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 4,689 कोटी रुपयांनी डिक्रीज होऊन या क्वार्टर 3मध्ये आला आहे 4,567 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,854 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 4,567 कोटी रुपये. चला आता बोलूया रेल विकास निगम लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 5,016 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 4,836 कोटी रुपये. आणि रेल विकास निगम लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,136 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 4,836 कोटी रुपये. चला आता बोलूया रेल विकास निगम लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 358 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 311 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 286 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 311 कोटी रुपये. चला आता बोलूया RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडच्या EPSबद्दल. आणि मित्रांनो, EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 1.72 रुपीजने घसरून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 1.49 रुपीज. आणि या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.38 रुपीजने वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 1.49 रुपीज. म्हणजे मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडचा नेट प्रॉफिट असो किंवा EPS म्हणजे अर्निंग पर शेअर असो, तो इयर ऑन इयर बेसिसवर तर डिक्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडचा नेट प्रॉफिट आणि EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.